संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळेत देशभक्तीच्या उत्साहात मोठ्या दिमाखात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद फुंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर भगवान वाघ, केव्हीएस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजय उमाप, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा संघटक ज्योती पोटे, रणरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणीताई पवार, द्वारका पवार, वसतिगृह अधीक्षक डोळे सर तसेच नागरे सर, दैफळे सर यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे सादर केली। या स्वातंत्र्य संग्रामातील वीर योद्ध्यांचे योगदान, स्वातंत्र्यानंतरचा भारताचा प्रवास, लोकशाहीचे महत्त्व आणि संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य यावर प्रकाश टाकण्यात आला। अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद फुंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वातंत्र्य हे केवळ भूतकाळातील वारसा नसून पुढील पिढ्यांसाठी जपण्याची जबाबदारी आहे। देशभक्ती फक्त 15 ऑगस्टला नव्हे तर रोजच्या जीवनात कृतीतून दिसले पाहिजे। स्वच्छ भारत, साक्षरता आणि समाजातील एकोपा वाढवणे ही खरी देशसेवा आहे। विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात प्रगती हाच आधुनिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे। सचिव डॉक्टर वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले। शिस्त, परिश्रम आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी प्रगत भारताची 3 मुख्य सूत्रे आहेत, असे ते म्हणाले। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले। गेल्या 8 दिवसांपासून केव्हीएस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजय उमाप सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते व वेशभूषा सादरीकरणातून थोर पुरुषांचे विचार प्रभावीपणे मांडले। त्यांच्या या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद फुंदे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, गावकरी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी गर्जे सर, गीते सर, आंधळे सर, जाधव सर, चौधरी सर, गीते मॅडम, मोनाली फुंदे, द्वारका पवार, लीला फुंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैफळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन नागरे सर यांनी केले। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।